राज्यातील 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान पूर्ण। 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा उद्या निकाल लागणार। सकाळपासून पहा अचूक आणि वेगवान निकाल फक्त TV9 मराठीवर। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडल्याचा प्रकार, तर बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण। निवडणूक आयोगाकडून 174 महिलांसह हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल। पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात डांबून ठेवलं, तर 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेत ठेवलं। नांदेडमधील धक्कादायक घटना, भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेत भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडूनही भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। मंत्री आशिष शेलारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मीरा भाईंदर मनपा निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, लवकरच महायुती जाहीर करणार। अमरावतीतले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला कारनं उडवलं। अपघातात खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती। हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। घाटकोपरचे भाजप आमदार पराग शहांनी रिक्षाचालकाला फटकावलं। विरुद्ध दिशेनं गाडी चालवणाऱ्या रिक्षाचालकाला आमदार शहांनी चोपलं। अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात शहा आंदोलन करत असताना घडला प्रकार। गृहमंत्री बाप असल्यानेच भाजप आमदार कायदा हातात घेत आहेत। मोठे उद्योगपती, कंत्राटदारांना रेड कार्पेट घालून कष्टकरी जनतेला मारहाण सुरू। वर्षा गायकवाडांचा पराग शहांवर निशाणा। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी। लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार। दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। माजी आमदार संदीप नाईक अखेर भाजपात। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवली होती। एप्स्टीन फाईलमधील 3 लाख कागदपत्र अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध। बिल क्लिंटन, मायकल जॅक्सनसह ख्रिस टकर आणि ब्रिटिश राजकुमार अँड्रू सारख्या प्रमुख व्यक्तींच्या फोटोंचाही समावेश। सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी एप्स्टीन आणि पंतप्रधान मोदींचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झाले? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल। पृथ्वीराज चव्हाणांकडे काहीच राहिलं नसल्यानं त्यांची भाषा बदलली। चर्चेत राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न। शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार। वसंतदादा पाटलांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार।